जवळपास 18 कोटीचे काम काँग्रेस पक्षाच्या सर्व माजी नगरसेवकांनी या प्रभागामध्ये केलेत आणि जवळपास सर्वच काम या प्रभागातले झालेले आहेत. लातूर शहर असेल, जिल्हा असेल, या जिल्ह्याची स्थापनाच काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये झाली. या जिल्ह्यामध्ये आज जे बी रोड आहेत, जे बी नाले आहेत, जे बी लाईट्स आहेत, जे बी शासकीय कार्यालय आहेत, हे सर्व काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. भाजपच्या काळामध्ये झाले काय? आपण दाखवावं, त्यांनी दाखवावं. महाराणा प्रतापनगर की महानगरपालिका या हद्दीच्या वादामध्ये त्या परिसराचा विकास आणखीन झालेला नाही. तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्या परिसरामध्ये स्ट्रीट लाईटची एवढी अति आवश्यकता आहे, कारण संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला लोक त्या ठिकाणी येतात. येणाऱ्या काळामध्ये आता लागलीच महानगरपालिका इलेक्शन झाल्या आम्ही सर्वात अगोदर तो विषय हातावर घेऊन त्या ठिकाणी लोकांना कबाले मिळवून देणार आहोत आणि जेवढ्या लोकांचे घरकुल प्रलंबित आहेत त्या सर्व लोकांना घरकुलचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत. सर्व जाती धर्माला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी हा एक प्रकारचा काँग्रेस पक्षाचा चलत आलेला सर्व धर्म समभावाचा न्यायिक भूमिका आदरणीय साहेबांनी आमच्या घेतलेली आहे. जिल्ह्यातून लढवावं अशी विनंती त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आणि बाळासाहेबाला केली होती. आम्ही बाळासाहेबाला विनंती केली होती की आपण या ठिकाणी लढवावं, काँग्रेस पक्ष या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे, अशा पद्धतीची भूमिका साहेबाची वेळोवेळी राहिलेली आहे. परंतु आज तो क्षण आलेला आहे, अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि वंचित बहुजन आघाडीला 5 जागा या ठिकाणी काँग्रेस पक्षानं लातूर शहरामध्ये दिलेल्या आहेत. आमचे त्या ठिकाणी नगरसेवक, महापौर, आमचे सर्व सन्माननीय व्यक्ती असणारे त्यांना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं विनंती करून थांबवून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराचा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर बौद्ध समाजाच्या 11 उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे. अशा प्रकारे सर्वच त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचं काम आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी शहरभरामध्ये केलेलं आहे. कारण सर्व तळागाळातल्या लोकांना उमेदवारी देऊन, सर्व जाती धर्माला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी हा एक प्रकारचा काँग्रेस पक्षाचा चलत आलेला सर्व धर्म समभावाचा न्यायिक भूमिका आदरणीय साहेबांनी आमच्या घेतलेली आहे आणि आदरणीय बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत. हा खरंच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं सर्व वंचित बहुजन आघाडीचं आम्ही मनपूर्वक, हृदयपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे. निश्चितपणे आपण सांगितलं तर विकास या प्रभागामध्ये काय झालाय, स्ट्रॅटेजी काय आहे आपल्या पक्षाची ते पण सांगितलंय. ह्या प्रभागामध्ये 3 मध्ये कोणते उमेदवार आहेत, कशा पद्धतीचे उमेदवार, कारण अनेक पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अनेकांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप होतोय, दिसतोय. पण आपल्या प्रभागामध्ये कोण कोण उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत? अनुसूचित जातीमधून या ठिकाणी आम्ही माजी नगरसेवक सुनील बसपुरे यांना उमेदवारी दिलेली आहे. ओबीसी गटामधून माजी नगरसेवक विजय साबदे, आताच मी सांगितलं की 18 कोटीचे काम जवळपास त्यांनी प्रभागामध्ये आपल्या केलेले आहेत. विजय साबदे म्हणून उमेदवार आहेत. सर्वसाधारण महिलेमधून अल्ला बक्ष म्हणून शिक्षक आहेत, जे शिक्षक संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम केलेले आहेत, त्यांच्या मिसेस उमेदवार आहेत आणि ड गटामधून या ठिकाणी मी स्वतः उमेदवार आहे. मी संत गोरोबा सोसायटीचा चेअरमॅन राहिलोय आणि आता परत लोकांचे काम केल्यामुळे त्या ठिकाणी परत लोकांनी मला दुसऱ्यांदा संत गोरोबा सोसायटीचं आमचं पूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. त्यामध्ये संत गोरोबा सोसायटीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला सांगायचं म्हणलं, आमच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये 53 वर्षापासून संत गोरोबा सोसायटी संत गोरोबा सोसायटीला स्वतःचं कार्यालय नव्हतं. आम्ही ते कार्यालय त्या ठिकाणी उभा केलं. संत गोरोबा सोसायटीतील लोकांना मंदिर उपलब्ध नव्हतं. आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं 60/80 मध्ये मोठं भव्य मंदिर सभागृहासहित त्या ठिकाणी आम्ही बांधले. रस्ता क्रमांक गोरोबा सोसायटीला नव्हते, ते रस्ता क्रमांक आम्ही त्या ठिकाणी दिले. लोकांना ट्रान्सफर फीसची व्यवस्था सुलभ व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आम्ही करून दिले. घरकुल लोकांना आम्ही जास्तीत जास्त कसे मिळतील हे मंजूर करून दिलं. या सर्व कामामधून संत गोरोबा सोसायटीच्या नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा आम्हाला निवडलं. हा आनंद आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितल्याप्रमाणे संत गोरोबा सोसायटीच्या माध्यमातून जे विकास कामं केली किंवा जे लोकांपर्यंत तुम्ही जाण्याचं काम केलंय, निश्चितपणे त्याची दखल जनता, नागरिक या ठिकाणी मतदार घेणारच आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून ज्या पद्धतीची प्रतिसाद लोकांचा, जनतेचा या काँग्रेसच्या पाठीमागे मिळतोय आणि ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद आणि काँग्रेसची साथ, हे दोन्ही ताकद एकत्र आल्यानं जनता आज खुश आणि आनंदात प्रभाग क्रमांक 3 दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची प्रतिसाद जन आशीर्वादाचा म्हणजे मत स्वरूपात मिळेल हे पाहण्याचं गरज आहे. मी असलम धारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.